नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा आणि सुक्का कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण एक अशी मुंडी घेतलेली आहे. ही अशी बाजारात साफ करून आपल्याला मिळते. तर आपण हे कुकरला लावून घेणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल, जिरा 1 चमचा, कांदा, कांदा थोडा फ्राय करून घ्यायचा. नंतर 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये मुंडीचे पीसेस आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. याचा आपण सूप काढून घेणार आहोत. भेजे मी साईडला काढून ठेवले आहे. आपण ज्यावेळी सुक्कं बनवणार त्यावेळी त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी साईडला काढून ठेवले आहे. मटणाच्या पीसेसला पाणी सुटेपर्यंत आपण याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. मी ते 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे. कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊ. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेलं आहे, अद्रक घेतलेले आहे, थोडे काजू घेतले आहेत आणि पांढरे तीळ घेतले आहेत. आपण जास्त मसाले नाही वापरणार आहे. मसाले आपण पहिले फ्राय करून घेऊ. कांदा, कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर झालेला आहे. आता आपण काजू टाकू त्याच्यात. अद्रक, लसूण त्यालाही थोडं फ्राय करून घेऊ. आता आपल्याला 1 वाटी खोबरं ॲड करायचं आहे याच्यामध्ये. ओलं खोबरं घेतलं आहे मी. मसाला असा खरपूस भाजून घ्यायचा. आता सगळ्यात शेवटी पांढरे तीळ सगळ्यात शेवटी टाकायचे, कारण अगोदर टाकले तर ते करपतात म्हणून आपण सगळ्यात शेवटी टाकू. आता हे सगळे वाटण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये आणि मिक्सरला लावून घेऊ. आपला कुकर इकडे थंड झालेला आहे. आता एका भांड्यामध्ये आपण मटणाचे पीसेस काढून घेणार आहोत. बाकीचं राहिलेल्याचा आपण रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी आपण गॅसवरती 1 भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकले, 1 चमचा जिरं, कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. एक चमचा मीठ,
1 चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा काश्मीरी चिल्ली पावडर आणि कलर छान येतो, 2 चमचे घरगुती लाल मसाला, एक चमचा धना पावडर, आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. आता आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं ते ॲड करून घेऊ. आपल्याला जेवढा दाटसर रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. याचं प्रमाण मी एक 5-6 चमचे मोठे टाकलेले आहेत. याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. झाकण ठेवून एक 5 मिनटं आपल्याला मंद आचेवर मसाला शिजवून घ्यायचा आहे. मसाला थोडं तेल सुटलं की याच्यामध्ये आपल्याला सूप ॲड करायचं आहे. आता आपण हा सूप ॲड करून घेऊ याच्यामध्ये. आणि एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि बघा किती मस्त कट आलेला आहे. असा आपला तर्रीदार मस्त मुंडीचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकू आपण आणि आता आपण सुक्क बनवून घेऊ. त्यासाठी कढई ठेवली आपण गॅसवरती. 2 मोठे चमचे तेल, 1 कांदा बारीक चिरलेला, कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी चिल्ली पावडर, 1 चमचा घरगुती मसाला, एक चमचा मटन मसाला, एक चमचा अदरक लसूण पेस्ट, आणि जो आपण भेजा ठेवला होता तो याच्यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचा आहे. थोडा मॅश करायचा आणि या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. याच्यामुळे आपले सुक्का जे बनवणार आहे त्याला टेस्ट खूप छान येते. आता आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं ते थोडं टाकून घ्यायचं याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर, याला थोडं हलवत राहायचं, खाली लागलं नाही पाहिजे. आणि एक झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाच मिनिटं झाले.
लय व्यवस्थित तेल सुटलंय साईडने. आता याच्यामध्ये ते मुंडीचे पीस ठेवले होते आपण उकडलेले ते टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी आणि झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपलं सुक्कंही रेडी झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकू आपण आणि दोन्ही प्लेटमध्ये एका काढून घेऊ. हे सुक्कंही आपलं किती छान झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण रस्सा काढून घेऊ. बघा आपली रस्स्याला किती मस्त तरी आलेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये सुक्कं मटण काढून घेऊ. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. थोडीशी आपण कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊ. असा आपला बकऱ्याच्या मुंडीचा झणझणीत रस्सा आणि सुक्कं मटण बनवून तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.